नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत मोरे. आणि मी रमा मुळे. तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल आसुतकर मोरे नंबर 1मध्ये. आज मी जातोय परमपूज्य थोर नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावी, म्हणजे त्यांचं मूळ असलेलं गाव आंबडवे येथे. तर थोड्या वेळामध्ये आम्ही पोहोचू. मी आता ताम्हाण्यामध्ये आहे आणि ताम्हाण्यातून अराऊंड 2 ते 3 किलोमीटर आहे ते गाव आणि त्या गावाला मला जायला 20 मिनटं लागतील. सो स्टे ट्यून. तर आम्ही निघालो आहोत आणि आत्ता वाजले आहेत 3:15, सव्वा 3. आणि आम्ही आत्ता निघालो. बघू आपण किती वेळात. काल रात्री आम्ही आलेलो काही कामानिमित्त, पण ते आमचं झालं. पण आता सध्या आम्ही त्या थंडीमध्ये आलेलो का ती खूप भयानक गावच्या साईडला थंडी असते आणि तो आम्ही आज अनुभवलेला आहे. तर आमच्याकडे एवढं काही स्वेटर वगैरे आम्ही सगळं घेऊन करून आलेलो. पण जी रात्री थंडी होती त्या मानाने आत्ता दुपारी असं काहीच नाही एवढं कडक आहे की असं वाटतच नाही. पण तसं ती रात्र होती. संध्याकाळी 6च्या नंतर जो गारवा जाणवतो तो एक नंबर असतो. मजा पण येते, पण तेवढंच हालत खराब पण होते. तर आता आपण चाललेले मंडणगड साईडने येत असाल, म्हणजे इथून येत असाल तर तुमचा हा रोड आहे, म्हणजे तुम्हाला राईट साईडला टर्न मारायचं आहे. आणि जर तुम्ही ताम्हाणे बाणकोट ह्या साईडने येणार असाल, म्हणजे जर तुम्ही हरिहरेश्वर साईडने बोटीने जर तुम्ही ह्याला आलात बाणकोटला, तर बाणकोटवरून तुम्हाला इथे येण्यासाठी तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे. आणि जर तुम्ही मंडणगड साईडने येत असाल तर तुम्हाला राईट टर्न मारायचं आहे. तर आता आपण चाललो आहे पुढे. आम्ही 5 मिनिटात वरती आलो ताम्हाण्यापासून ते आंबडवे रस्त्यावर. आता आम्ही पुढे चाललो. चला. आता आपण आंबडवेला आलो आहोत, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपण गावी आपण इथे पोचलो आहे. आणि साधारण आपल्याला 20 मिनटं लागली ताम्हाण्यापासून ते इथपर्यंत यायला. इकडचे भारतीय बौद्ध महासभा आणि माता रमाई महिला मंडळ याने मूळचे गाव स्फूर्तिभूमी आंबडवे, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. तर ह्याच्यामध्ये हे खूप छान लिहिलं आहे की माझा जय जयकार करण्यापेक्षा मी निर्मिलेले कार्य पूर्णत्वास न्या, अशा पद्धतीचं हा बोर्ड लावलेला आहे. खूप छान बोर्ड आहे आणि खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे इथे. तर हा जो एक गेट आहे, हा मागचा गेट आहे. इकडे गाडी तुम्ही पार्क करू शकता. इकडे गाडी पार्किंग करून तुम्ही इकडे आतमध्ये इथे येऊ शकता. तर मित्रांनो, इथे एंट्री केल्यानंतरला हा गेट आहे आणि गेटच्या समोरच तुम्ही आतमध्ये आल्यानंतरला तुम्हाला असं समोरच दिसेल हे भव्य असं स्मारक. खूप छान बांधलेलं आहे. सुंदर असं एक स्तंभ आहे ते बांधलेलं. खूप छान आहे आणि हा एकंदरीत परिसर पूर्ण कार्यक्रमासाठी आयोजन काय केलेलं असेल तर कार्यक्रम करण्यासाठी हा जो समोर आहे तो सभा मंडप आहे. आणि आपण आतमध्ये जात आहोत विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये. आता आपण आत जात आहोत, दर्शन घेऊ आणि पुढे पाहू. तर हे स्मारक आहे. आवाज पुन्हा अतिशय पिन ड्रॉप सायलेंट आहे, एकदम शांतता आहे इथे. इथे बाबासाहेबांची मूर्तीवरती गौतम बुद्धांची मूर्ती असं ठेवलेलं आहे ते. आणि पाठीमागे त्याच्या असं नागपूरच्या दीक्षाभूमीची प्रतिकृती इथे ठेवलेली आहे.
तर मित्रांनो, ह्या स्मारकामध्ये इथेच असं ह्याच्या बाजूलाच असं हे ठेवलेलं आहे, विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अस्थिकलश हा इथे ठेवला आहे. आणि हा जो दरवाजा आहे, या दरवाजामधून तुम्ही खाली आलात, इकडून खाली बाहेर आलात आणि इथे जो कलश ठेवलेला आहे, अस्थिकलश, तो बाबासाहेबांचे अस्थिकलश इथे ठेवलेला आहे आतमध्ये. तो ते तुम्ही पाहू शकता. तर त्याला तुम्ही हात वगैरे काही लावू शकत नाही. बाकी पाठीमागे सुभेदार रामजी मालोजी सकपाळ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील, त्यांच्या वडिलांचे संपूर्ण जीवन दर्शन हे इथे दाखवलेलं आहे. ते तुम्ही इथे पाहू शकता. चला बुद्ध धर्माच्या मार्गाने. पुन्हा आपण जातो तिकडे, तिथून वरती. मित्रांनो, तुम्ही इकडे आल्यानंतरला इथे एक रजिस्टर आहे, रजिस्टर. तर त्या रजिस्टरमध्ये तुम्ही इथे येऊन आपले नाव आणि मनोगत हे लिहायचे आहे. इथे लहान मुलांना बुकाला लिहिण्यास किंवा खेळण्यासाठी देऊ नये असे देखील लिहिलेलं आहे. तर हे रजिस्टर आहे आणि त्या रजिस्टरमध्ये तुम्ही आपले मनोगत इकडे लिहू शकता. सो बाबासाहेबांचं दर्शन घेतल्यानंतरला खूप मन प्रसन्न झालेलं आहे. तर मी आता बाहेर निघत आहे आणि तुम्हाला दाखवतो इथे काय काय आहे सुविधा. तर मित्रांनो, आता आपण स्मारकाच्या बाहेर पडलो आहोत आणि स्मारकाच्या अवतीभोवती काय आहे ते पाहूया. तर इथे वॉशरूमची पण सुविधा आहे इकडे खालच्या साईडला. येऊन म्हणजे या स्मारकाच्या मागच्या दिशेला येऊन इकडे जाऊ शकतो. पाण्याची सुविधा आहे ते आणि हे संपूर्ण असं बॅरिकेड केलेलं आहे. तर स्मारकाच्या इथे खाली आल्यानंतरला इकडे गेट आहे छोटासा, ते दिलेलं आहे सगळीकडे, तुम्ही जाऊ शकता आणि तिकडे वॉशरूम वगैरे आहे. तर मित्रांनो, मी आता जातो आहे स्मारकाच्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज जे बनणार होतं तिथे चाललो आहे. तर तो रस्ता हा असाच आहे, इकडून मागून जावं लागेल फिरून. तर आपण इकडून आता पुन्हा निघूया आणि गाडी इथे मी लावलेली आहे आणि इकडून ह्याच रस्त्याने असं जाऊन तिकडून फिरून असं पुन्हा त्या स्मारकाच्या पुढच्या साईडने म्हणजे एक शाळा आहे, त्या शाळेच्या इथून तुम्ही पुढे खाली जाऊ शकता. तर ते एक पाहता येतं. तर हे आहे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक. हा इथून जो रोड जातो, आपण इथे आता गेलेलो. आता आपल्याला जे कॉलेज बघायचं आहे तो ह्या साईडला आहे. आपण लेफ्ट टर्न मारतोय, लेफ्ट टर्न मारून हे आहे जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा. ठीक आहे, या शाळेच्या इथून आपला हा मार्ग आहे. आपण इकडून आता जाणार आहोत. तर ही बाजूला जिल्हा परिषद शाळा आहे आणि इथून हा रोड जातो. आपण आता शोधत चाललोय. तर हे आहे महाविद्यालय. म्हणजे हे संपूर्ण हा जो कॅम्पस आहे हा टोटल हा विद्यानगरी म्हणून संबोधला जातो आहे. आणि इथे आता जे चालू असलेले कॉलेजेस आहेत, कॉलेज आणि इथे तर आपल्या इथे दिसलं आहे त्याप्रमाणे FY SY TY BMS आणि BSc IT आणि ॲडमिशन यासाठी ओपन आहे इथे. हे सगळ्या इथे कोर्सेस वगैरे केले जातात कंटिन्यू.
आणि आत्ता जे चालूमध्ये कंडिशनमधल्या इमारती ही एक आणि ही एक अशा 2 इमारती आहेत. तर ह्या 2 इमारती आता चांगल्या वर्किंग कंडिशनमध्ये आहेत. आपल्याला दिसत आहेत तिथे वेगवेगळे क्लासेस आहेत आतमध्ये, पण आज संडे असल्यामुळे आज सुट्टी आहे कॉलेजला. सो या कॉलेजनंतरला आता ते पुन्हा ह्याची कन्स्ट्रक्शन सुरूच आहे अजून, म्हणजे अजून मोठं भव्य असं कॉलेज बनणार आहे. तर आपल्याला ही एक मागे दिसते ती एक इमारत कॉलेजचीच इमारत आहे. तर त्याचं काम अजून सुरू झालं आहे, तर संपुष्टात आलेलं नाही आहे. म्हणजे जे पूर्ण झाल्यानंतरला जे आपल्याला दिसेल तेव्हा इथे एक वेगळीच अनुभव घेता येईल आणि प्रत्येकाला कॉलेजमध्ये जाता येईल. हा शाळेचा प्रांगण दिसतोय जिथे क्रीडा वगैरे वेगवेगळे खेळ खेळले जात असतील कॉलेजसाठीचे. आणि आणखीन एक मे बी ऑफिसची बिल्डिंग ही बनत असावी. तर हे असं एकंदरीत ह्या प्रकारे कॉलेजेस आहेत. तर ही मेन एंट्री आहे आणि ह्या मेन एंट्रीवरती FYBMS असं लिहिलेलं आहे. हा क्लासरूम FYBMSचा आहे. त्यानंतरला हा क्लासरूमचा एकंदरीत आतमध्ये आपल्याला दिसतात हे क्लासरूम्स आहेत. छान असे मोठे क्लासरूम्स आहेत आणि बसण्यासाठी आणि हे करण्यासाठीची सुविधा आहे व्यवस्थित. त्यानंतरला SYBMS म्हणजे BMSचं हे कॉलेज आहे, म्हणजे BMSचे वर्ग इकडे होतात. तर हे आपण पाहतोय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज. त्यानंतरला इथे लायब्ररी आहे. तर आज संडे असल्यामुळे हे सगळं बंद आहे. संडे म्हणजे संडेची सुट्टीच आहे इकडे. तर हा एक इथे प्रांगण आहे. ह्या प्रांगणात एक हे सुरू आहे आणि त्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन अजून पूर्ण झालेलं नाही आहे. जेव्हा पूर्ण होईल त्यानंतरला इथे एक मोठ्या प्रमाणात मुलं विद्यार्थी इथे सहभागी होतील आणि ॲडमिशन्स घेतील. तर हा एक एरिया आहे एकंदरीत. तर असे क्लासरूम्स वगैरे इथे होतात आणि मुलं इथे अटेंड करतात. इथे बरेचशी मुलं येतात. तर आपण बिल्डिंगमधून अजून पुढे आल्यानंतरला ह्या दिशेला पण आहेत अजून क्लासरूम, ते बघूया कोणते आहेत. हां, BSc IT. तर BSc ITचं क्लासरूम आहे. शिवाय BSc IT म्हणजे आता हे BSc ITचं क्लासरूम आहे. तर अशा प्रकारे हे संपूर्ण असे BSc ITचे क्लासरूम्स आहेत आणि त्याचा हे संपूर्ण क्लासरूम आणि हा एकंदरीत परिसर कॅम्पस एरिया आहे. तर पुढे पाहूया आपण, तिथे एक बोर्ड लावला आहे, तो बोर्ड वाचूया आपण नक्की काय आहे तिथे. तर मित्रांनो, ह्या मॉडर्न कॉलेजचे हे जे स्टुडंट्स होऊन गेलेत त्यांच्या सक्सेसफुल स्टोरीज असं म्हणून आहे आणि त्या स्टोरीजचा हा बोर्ड लावलेला आहे. तर इथे तुम्ही पाहताय की मोठमोठ्या कंपन्यांमध्ये HDFC, ICICI बँक, त्यानंतरला कोणी दुबईमध्ये ॲडव्हर्टाईज कंपनीमध्ये आहे, कोण एशियन इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीमध्ये आहे, कोण बजाज फायनान्समध्ये आहे, कोण बैजूसमध्ये एज्युकेशनमध्ये आहे. तर हे सगळे त्यांचे अचिव्हमेंट्स आणि हे सगळे लिहिलेले आहे. तर म्हणजे अशा कॉलेजमधनं पुढे येऊन हे लोक पुढे गेलेत. तर तो एकंदरीत हा बोर्ड लावलेला आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओला दाखवण्याचा मागचा हेतू फक्त हाच होता की आता म्हणजे आत्ताची जी शिक्षण संस्था पद्धती आहे ती खूप चेंज झालेली आहे. लोक किंवा स्टुडंट्स जे आहेत ते लोक इकडून बाहेर जाणं प्रिफर करतात की मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये. आणि कारण पूर्वी ह्या ठिकाणी म्हणजे मंडणगड वगैरे तालुक्यामध्ये दापोलीमधलं सोडा, पण मंडणगडमध्ये तरी देखील इथे एवढं अवेलेबल नव्हतं. शिक्षण घेणं खूप कठीण होतं. त्यामुळे इकडून दुसरीकडे जायचे, मुंबईमध्ये शिक्षणाला जायचे, मुंबई पुणा वगैरेला जायचे. पण आत्ता इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात भव्य अशा प्रमाणात ह्या इमारती तयार झालेल्या आहेत. तर मला असं वाटतं की मुलांनी मोठे म्हणजे आजूबाजूच्या तरी म्हणजे इथल्या जे जवळचे गाव आहेत, पाचरळ, त्यानंतर लापेवे, पंधेरी, त्यानंतर ताम्हाणे, शिवाय बरेचसे अशी तुळशी वगैरे जी गावं आहेत, जी जवळजवळची आसपासची जी मंडणगड तालुक्यातली गावं आहेत, तर त्या गावांनी मोठ्या शिक्षणासाठी म्हणजे आर्ट्स कॉमर्स 12वी झाल्यानंतरला इतर जर कोणता त्यांना पर्याय निवडायचा आहे तर BSc IT किंवा असं BMS वगैरे करायचं झालं तर नक्कीच ह्या कॉलेजला तुम्ही येऊन ॲडमिशन घेऊ शकता.
आणि तुमचं शिक्षण पुढे चालू शकतं. आणि खूप चांगलं वाटलं इथे बघून. हे अशा प्रकारे एक युनिव्हर्सिटी इकडे तयार करण्यात आलेली आहे. एक विद्यानगरी आहे ही. तर नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे ज्यांच्याकडे 32 डिग्र्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या गावामध्ये अशा प्रकारचं मोठं असं शिक्षणाला प्राधान्य देणारं जे कॉलेज बनतं आहे, जे महाविद्यालय बनतं आहे, त्या महाविद्यालयासाठी बघून खूप आनंद झाला आणि ह्याला भेट दिली आणि हे मला पाहता आलं. तर त्यासाठी मला खूप आनंद होत आहे त्या गोष्टीचा. तर सगळ्यांनी ह्या गोष्टीच्याकडे पूर्णपणे लक्ष द्यावं आणि ह्या युनिव्हर्सिटीला किंवा ह्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता, कारण इथे तसं त्या पद्धतीचे बोर्ड पण लावलेले आहेत. तर तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला तर तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.